ओबीसी नेता परिणय फुके ने राज्य सरकार द्वारा जारी जीआर को लेकर कहा है कि इस पर कुछ लोगों को गलतफहमी हुई थी। इसी मुद्दे पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 4 अक्टूबर को सुबह 11:30 बजे अतिथि गृह में अहम बैठक बुलाई है। इस बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार, उप समिति प्रमुख चंद्रशेखर बावनकुले, मंत्री अतुल सावे, छगन भुजबल, विजय वडेट्टीवार, लक्ष्मण हाके और अन्य ओबीसी नेता मौजूद रहेंगे। बैठक में जीआर में हुए बदलाव, ओबीसी आरक्षण और अन्य मुद्दों पर चर्चा होगी। इसी बीच उद्धव ठाकरे पर हमला बोलते हुए परिणय फुके ने कहा कि उद्धव ठाकरे के बयान कपोल कल्पित है और उनकी वैचारिक ऊंचाई इतनी नहीं है कि वे आरएसएस या सरसंघ चालक पर टिप्पणी करें। उन्होंने यह भी कहा कि ठाकरे बंधुओं का अब जनता से विश्वास उठ गया है। हे बघा की मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो, या दोन्ही समाजामध्ये 90% लोक, मी 90% म्हणेल की शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे हा शेतीचा पोसंदा यावर्षी जी अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे एवढा संकटात आलेला आहे की पुढचे 2-3 वर्ष तो त्या आर्थिक संकटातून सावरणार की नाही सावरणार याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे। तर त्या पूर्ण शेतकरी वर्गाचे आणि शेतमजुरांचे काय हाल होतील याविषयी म्हणजे एवढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आणि अशा वेळेस सरकार म्हणून सरकारची एक जबाबदारी आहे की या शेतकऱ्याला जो संपूर्ण जगाला नाही तर देशाला नाही तर महाराष्ट्राला आणि गावखेड्याला पोचतो, जे ते अन्न उगवतात त्याच्या भरोश्यावरती आम्ही दररोज अन्न खातो, अशा या शेतकरी शेतमजुराला मदत करणं हे आवश्यक आहे। आणि म्हणून आम्ही आमच्या चर्चेमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये सुद्धा मुद्दा घेतला होता की अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना त्वरित आर्थिक मदत करावी आणि सरकारने तशा प्रकारचे पंचनामे करून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे। आम्ही त्या दिवसाची वाट बघतो आहे की ज्या दिवशी या शेतकऱ्यांना सरकारकडून पहिला हप्ता मिळेल। आता ते कशाच्या आधारावर बोलले, काय बोलले, आता त्याच्यामुळे मला कल्पना नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही जास्त वक्तव्य करणार नाही। पण शेतीला नोकरीचा दर्जा हा नवीनच प्रश्न बाहेर, त्याच्यावरती आम्हाला अभ्यास करावा। हे बघा की असले कुठलेही मुद्दे उपस्थित करून लोकांमध्ये संभ्रम म्हणजे निर्माण करण्याचे असे हे वक्तव्य आहेत। फॉर एक्झाम्पल, मी तायवाडे आहे, एका गावामध्ये 4 घरं तायवाड्यांची आहे जे कुणबी समाजाचे आहे, दुसरे तायवाडे आहेत जे 4 घरं शेड्यूल कास्ट समाजाचे, तिसरे तायडे आहेत जे दुसऱ्या जातीचे आहेत। मग एकसारखे आडनाव म्हणजे कसे, ते परंपरागत पद्धतीने जोपर्यंत त्याची चौकशी होणार नाही की हे जे 4 कुटुंब आहे हे एकाच कुटुंबापैकी आहे की वेगवेगळ्या कुटुंबापैकी आहे। कारण तुम्ही जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर सारख्या आडनावाची कुटुंब हे आपल्याला वेगवेगळ्या जातीमध्ये दिसून येतील। एकच आडनावाचा माणूस कुणबी समाजामध्ये आहे, तेली समाजामध्ये आहे, माळी समाजामध्ये आहे, धोबी समाजामध्ये आहे, न्हावी समाजामध्ये आहे, शेड्यूल कास्टमध्ये आहे आणि शेड्यूल ट्राईबमध्ये आहे। उद्या अशा प्रकारे झालं तर एखादा माणूस जो ओपनमध्ये आहे तो सुद्धा म्हणेल की आम्ही कुणबी जावं, कारण या सारख्या आडनावाचे लोक ओपनमध्ये पण आहेत ना, नाही आहे तसं नाही आहेत, म्हणून त्या मुद्द्याविषयी मी सहमत नाही। आणि आता आम्हाला सुद्धा त्या सभेचं नियंत्रण आलेलं आहे आणि 10 लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही या चर्चेला या सह्याद्री सभागृहामध्ये दुपारी 1 वाजता अशा प्रकारचं ते निमंत्रण आहे। बाकी विषयपत्रिका अजून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती ही चर्चा होणार हे अजून स्पष्ट झालेलं नसल्यामुळे मी त्याच्यावरती फारसं वक्तव्य करू शकत नाही। आता बघा की हे बघा, सरकारने ज्या फॅक्टच्या आधारावरती हा शासन निर्णय काढला, सरकार आपली भूमिका आजच्या या सभेमध्ये मांडतील अशी मी अपेक्षा करतो, कारण अजेंडा आलेला नाही। आणि मग या सर्व नेत्यांच्या मनामध्ये जी शंका आहे त्या शंकेचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल, होतो की नाही मला माहीत नाही। आणि त्यानंतर जर त्यांचं समाधान झालं तर काहीतरी निष्कर्ष बाहेर येईल, जर समाधान नाही झालं तर मग ते काय भूमिका घ्यायची तो त्या नेत्यांचा प्रश्न राहणार आहे। पण आमचं समाधान आधी झालेलं होतं, परंतु 9 तारखेला शासनाने जी काही स्थानीय चौकशी त्या ठिकाणी नेमलेली आहे त्यांनी कशा प्रकारचे आणि कोणकोणते कागदपत्र मागवावे
हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मागवताना त्याचं हे करताना त्याविषयी आमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या. त्याचं 12 तारखेलाच आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्र्याला पत्र देऊन स्पष्टीकरण मागितलेलं आहे. त्या स्पष्टीकरणाची पुनरावृत्ती आजसुद्धा आम्ही करणार आहोत की याविषयी आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या आपण दूर कराव्या आणि त्या जर दूर झाल्या तर नक्कीच आम्ही आधी पण समाधानी होतो, आज पण समाधानी आहे आणि उद्या पण समाधानी राहणार. मला हेच तर कळत नाही ना, म्हणजे कसं आहे की आपण बघा ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशीपासून आजपर्यंत ते सांगत आहे की हैदराबाद गॅजेट लागू झालं. पूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलं आहे, देशाने ते ऐकलेलं आहे. आणि आता पुन्हा म्हणायचं की दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅजेट लागू करणं ही किती मोठी अतिशयोक्ती आहे काय. आणि त्याच्यामुळे त्यांना ॲक्च्युअल काय म्हणायचं आहे हेच आपल्याला कळत नाही की एकदा एका बाजूला म्हणायचं की लागू झालं नंतर म्हणायचं की लागू करा. या दोन्ही गोष्टीमध्ये मला विरोधाभास दिसून येतो.